काय घटना घडलेली आहे? काय सांगा? माझं नाव दीपक नागराव बेदरे. माझी बहीण पद्मावती अनुप जाधव, तिला काल रात्री गळा दाबून मारून टाकण्यात आलेले आहे. त्यामध्ये त्यांची सासूबाई भारतबाई माणिकराव जाधव, ननंद वैशाली सुनील बिरादार व तिचा पती सुनील शिवाजी बिरादार व तिचा मुलगा शंतनू सुनील बिरादार, तसेच दुसरी मिळून मनीषा राजकुमार ढगे व तिचे पती राजकुमार ढगे हे सर्वांचा समावेश आहे. सर्वांनी मिळून तिला मारून टाकलेले आहे. त्यामुळे त्या सर्वांना, माझ्या बहिणीला न्याय भेटून सर्वांना फाशी भेटली पाहिजे, ही माझी कळकळीची नम्र विनंती. माझं नाव पंचफुला, मुलीचं नाव पद्मावती. माझ्या लेकराला त्रास देऊन मारून घातले. हे लेकरू आहे, अन्याय ह्या लेकराला नाही मिळून द्या. काय ह्या लेकराची बघा, बाप गेला तरी गेला, माझ्या लेकराची माय गेली. हाला लेकीला माझ्या नाही मिळून द्या. माझी लेक आहे, तिला थोडं तर मला शिक्षा द्या. तिला फाशीचे, माझ्या लेकराला मारून घातल्या तसं तिला शिक्षा द्या. आमचं म्हणणंच एवढं आहे, तिला आमच्या बरोबर त्याला सजा हो. माझं तुम्ही, माझेच मायबाप सगळे तुम्ही, आमच्या लेकराचं तुम्ही घ्या, बदला काढा, एवढं आमची विनंती तुम्हाला. हे लेकरू आहे आमचं. मी धोंडीराम. 2017 मध्ये जेव्हा बोला नाही ना मला, बोला का चला बोला त्यांना. नाही नको काका तुमच्या नाही बोलणं शक्य नाही तेवढं. टीव्ही बघितले नाही हो सर, बोलणं शक्य नाही. थोडं झेल करा जरा. बोला त्यांना फाशी होऊ द्या. बोला. नाही 2017 मधून लग्न झाल्याच्या नंतर एक गरीब परिस्थितीमधून जेव्हा मुलीला वडील नसताना सुद्धा मुलांनी करून लग्न केले, खर्चून लग्न दिले. मग दिल्याच्या नंतर सुद्धा व्यवस्थित कुटुंब चालू होतं. त्याच्यामध्ये मध्ये नवरा 7-8 महिन्याच्या खाली, 7 महिन्याच्या खाली नवरा मेल्याच्या नंतर पहिलेच मानसिक त्रास होताच मुलीला. मुलगी सहनशीलता करून होती, घराकडे सुद्धा आई वडिलांना मला वडीलच नाही, कुणाला सांगायचं म्हणून सांगितली नाही तिला. वितीन भावांना सुद्धा सांगितली नाही. स्वतः जे गोष्टी बोलायची ती आईला बोलायची. इथं आईला बोलत असताना सुद्धा मागून सांगत असंच राहिली चलत राहिलं. नवरा मरून गेल्याच्या नंतर घरच्या लोकांनी जे टॉर्चर केले, त्याला मानसिक त्रास केले. तू जायचं आहे नाही, तिकडेच जाऊ नकोस. जवळजवळ 7 महिन्यामध्ये तिनं शिवपूर तिचं माहेर असून सुद्धा एक दिवस तिनं घरी येऊ शकली नाही आणि आली बी नाही. पण शेवट कालची जी घटना जी घडली, तर शेवट लोकांनी तुमच्या बहिणीला असं झालंच म्हणून सुद्धा एवढी कल्पना दिली नाही तिने आम्हाला. कारण हे ना रेग्युलर जो बहिणीचा भाऊ होता आहे दीपक, त्याला रोज फोन करत होता बहिणीला. त्यावेळेस तिने रेग्युलर फोन केल्याच्या नंतर त्या फोनला रिसिव्ह सुद्धा केले नाही तिने. इथं नंतर त्याचा भाचा छोटा मुलगाच फोन रिसिव्ह केला आणि आईला चक्कर आली आहे असं सांगत होता इथं. म्हणतात की नंतर ह्यानं आपल्या भावाला फोन केला. भाऊ फोन आल्याच्या माझं नाव बालाजी नागराव बेदरे. माझ्या ताईचं नाव पद्मावती अनुप जाधव. मी लहान भाऊ आहे. माझ्या ताईचा अपघात, माझ्या ताईची हत्या झालेली आहे. सर्व फॅमिलीने कट करून विथ प्लॅनिंग सगळ्या गोष्टीने हे काम पूर्ण पाळलेलं आहे. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझी ताई खाली लांब झोपून होती आणि आम्हाला सांगण्यात आलं की ही फाशी घेतलेली आहे. वरती ना दोरा होता, घरी फक्त एक सासू होती. तर एक बाई कसं माझ्या ताईला खाली घेऊ शकते, उतरू शकते. मी 2 वेळेस कॉल केला, कॉल रिसिव्ह केले नाही. ताईचा फोन सायलेंट वरती होता. हा माझा भाचा आहे, ह्याला ट्युशनला पाठवलेत आणि ह्याच्यासोबत ट्युशनला गेलेत त्यांनी निमित्त म्हणून आणि बाकीचे काम केलेत. येते वेळेस बाहेरचा दरवाजा बंद होता, बाहेरून बंद होता आणि मधला दरवाजा मधून बंद होता. तर मध्ये माणूस असेल तर बाहेरचा दरवाजा बाहेरून कशाला बंद करतो? हे सगळे प्री प्लॅनिंग करून केलेले आहेत. ह्या सगळ्या गुन्हेगाराला माझ्याकडून जेवढं होईल ते होईल शिक्षा दंड झालेला हवी आहे, हे माझी नम्र विनंती आहे.